नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सेंटर या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची SYBA ची प्रवेश प्रक्रिया. SYBA ला कोण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो? सर्वप्रथम मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठाच्या FYBA ला प्रवेश घेतलेला होता अशी सर्वच्या सर्व विद्यार्थी SYBA ला प्रवेश घेऊ शकतात. जे विद्यार्थ्यांनी FYBA ला परीक्षेला गैरहजर राहिले असे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. त्याचबरोबर जे विद्यार्थी FYBA ला एक विषय, दोन विषय किंवा सगळे विषय जरी नापास असतील तरी एटीकेटी म्हणून सेकंड इयर BA ला ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. जर एखादा विद्यार्थी दुसऱ्या विद्यापीठातून FYBA पास झाला असेल आणि त्याला युनिव्हर्सिटी स्विच करायची असेल तर असा सुद्धा विद्यार्थी SYBA ला मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊ शकतो, परंतु त्यावेळेस मात्र तो FYBA सर्व विषय पास हवा आहे. SYBA ची मूल्यमापन प्रक्रिया बघूया. 80 गुणांचे 7 लेखी पेपर होतील. त्याचबरोबर 20 गुणांचं तुम्हाला असाइनमेंट स्वाध्याय असतील आणि पास होण्याकरता आपणास लेखी परीक्षेत त्याचबरोबर तोंडी परीक्षेमध्ये 40% गुण मिळवणं आवश्यक राहील. सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी आहे की SYBA ला विषय कसे निवडायचे. तर एकूण 7 विषय असणार आहेत आणि या 7 विषयांमध्ये आपणास 3 गट विद्यापीठाने करून दिलेले आहेत. त्या 3 गटामधून आपणास प्रत्येक एक विषय निवडायचा आहे. आपण बघूया. गट क्रमांक 1 मध्ये आहे मराठी, हिंदी आणि इंग्रजी. यामधून आपण एक विषय निवडू शकतात. गट क्रमांक 2 मध्ये आहे इतिहास आणि मानसशास्त्र. यामधून आपण एक विषय निवडू शकतात. आणि गट क्रमांक 3 मध्ये आहे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र. यामधून आपण एक विषय निवडू शकतात. आणि त्याचबरोबर SYBA ला आणि SYBCom ला EVS 201 म्हणजेच पर्यावरण हा विषय सर्वांना कंपल्सरी आहे. गट क्रमांक 1 मध्ये जे विषय आहेत ते आपण बघूया. पहिला विषय आहे MAR 210 मराठी वाङ्मय प्रकार कथा कादंबरी. MAR 211 स्वातंत्र्योत्तर वाङ्मय प्रवाह. HIN 212 हिंदी कथात्मक साहित्य. HIN 213 हिंदी कथेतर साहित्य. इंग्लिश 215 आणि इंग्लिश 215 इंग्लिश 214 मध्ये हाऊ टू रीड अ शॉर्ट स्टोरी आणि इंग्लिश 215 मध्ये हाऊ टू रीड अ नॉवेल. समजा आपण या 3 विषयांपैकी जर एक विषय निवडला तर एका विषयाचे आपल्याला 2 पुस्तकं मिळतील, त्याचबरोबर 2 पेपर द्यावे लागतील. समजा तुम्ही मराठी निवडला तर मराठीचे एकूण तुम्हाला 2 पेपर द्यावे लागतील आणि 2 पुस्तकं मिळतील. या 3 विषयांमधून आपण एक विषय निवडू शकतात. गट क्रमांक 2 मध्ये 2 विषय आहेत मानसशास्त्र आणि इतिहास. त्यापैकी आपणास एक विषय निवडायचा आहे. PSY 216 मानसशास्त्र मी आणि माझे वर्तन. PSY 217 मानसशास्त्र बालसंगोपन व बाल विकास. किंवा HIS हिस्ट्री 220 आधुनिक भारताचा इतिहास आणि HIS 221 आधुनिक जगाचा इतिहास. 2 पैकी एक विषय आपणास जो आवडेल तो निवडा. गट क्रमांक 3 मध्ये आहे इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, पॉलिटिक्स, राज्यशास्त्र, सोशलॉजी, समाजशास्त्र. या 3 गट क्रमांक 3 मधून 3 विषयांपैकी आपण कोणताही एक विषय निवडा. एका विषयाचे 2 पेपर होतील, 2 पुस्तकं मिळतील. इको 218 अंशलक्ष्य अर्थशास्त्र, इको 219 समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. किंवा पॉलिटिक्स 224 भारतीय राजकारणाची प्रक्रिया. पॉलिटिक्स 225 आपले हक्क व त्यांची परिपूर्ती. किंवा SOC 222 सामाजिक परिवर्तने व सामाजिक चळवळी. SOC 223 भारतीय समाज. अशा पद्धतीने एकूण 3 गट केलेले. 3 गटांमधून एक विषय निवडा. एका विषयाचे 2 पेपर होतील. आता आपण एक उदाहरण बघूया की समजा एखाद्या विद्यार्थ्याने गट क्रमांक 1, 2 आणि 3 मधून जर काही विषय निवडले तर त्याला कोणकोणते विषय परीक्षेमध्ये असू शकतात. समजा एक विद्यार्थी XYZ त्याने मराठी हा विषय निवडला गट क्रमांक 1 मधनं. गट क्रमांक 2 मधून त्याने इतिहास निवडला आणि गट क्रमांक 3 मधून त्याने पॉलिटिक्स निवडला. तर त्याला कोणते विषय राहतील तर त्याला एकूण स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एकूण 7 विषय तुम्हाला दिसत आहेत. त्या 7 विषयांचे 7 पेपर द्यावे लागतील. मराठी 210, 211, हिस्ट्री 220, 221, पॉलिटिक्स 224, 225 आणि 7वा विषय जो आहे EVS 201 पर्यावरण तो सर्वांना कंपल्सरी आहे. विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की विषय निवडायचे पण अभ्यासक्रम माहित नाही. तर आज आपण प्रत्येक विषयामध्ये कोणता अभ्यासक्रम आहे त्याची माहिती करून घेऊया. बघा, MAR 210 मध्ये मराठी जो विषय आहे तो आहे कथा कादंबरी. त्याच्यामध्ये 3 भाग केलेले आहेत. एक भाग आहे पहिला भाग कादंबरी स्वरूप आणि रचना, कथा स्वरूप आणि रचना, कादंबरी
आकलन आणि विश्लेषण. अशा प्रकारे MER 210 मध्ये 3 भाग आहेत. त्याच पद्धतीने MER 211 मध्ये नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य, ग्रामीण दलित व स्त्रीवादी साहित्य, निवडक वेचे असा हा मराठीचा अभ्यासक्रम आहे. हिंदीचा अभ्यासक्रम बघूया. हिंदीच्या पहिल्या पुस्तकाचं नाव आहे कथनपर साहित्य, ज्याचा कोड आहे HIN 212. याच्यामध्ये पुन्हा 3 भाग आहेत. पहिला कथन मीमांसा, दुसरा उपन्यास विमर्श, तिसरा नाटक स्वरूप और विश्लेषण. हिंदीमधला पुढचा विषय आहे हिंदी 213. त्यातलं पहिलं पुस्तक आहे जीवनी परक साहित्य, दुसरं आहे वर्णनपरक साहित्य, तिसरं आहे वैचारिक निबंध. अशा प्रकारे प्रत्येक पुस्तकामध्ये 3 भाग केलेले आहेत. इंग्रजीचा सिलेबस बघूया. बुक 1, बुक 2, बुक 3 मध्ये आहे हाऊ टू रीड अ शॉर्ट स्टोरी. 3 वेगवेगळ्या प्रकारचे भाग आहेत. आणि इंग्लिश 215 मध्ये आहे हाऊ टू रीड अ नॉवेल. पुढचा विषय आहे इतिहास. इतिहासामध्ये पहिल्या पुस्तकाचं नाव आहे आधुनिक भारताचा इतिहास, सब्जेक्ट कोड आहे HIS 220. त्याच्यामधले 3 भाग आहेत ब्रिटिश साम्राज्यवाद आणि भारत, दुसरा भाग आहे राष्ट्रीय चळवळ 1885 ते 1920, तिसरा भाग आहे ब्रिटिश प्रशासनाचा इतिहास आणि घटनात्मक विकास 1858 ते 1950. HIS 221 म्हणजे आधुनिक जगाचा इतिहास. यामधला सिलेबस आहे क्रांतीपर्व, अमेरिकन, फ्रेंच आणि रशियन राज्यक्रांतीची माहिती या पुस्तकात आहे. दुसरा आहे औद्योगिक क्रांती, युरोपीय राष्ट्रवाद आणि साम्राज्यवाद, आणि तिसरा आहे आशिया खंडातील राष्ट्रवाद, चीन आणि जपान. पुढचा जो विषय आहे तो आहे मानसशास्त्र. खूपच इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये PSY 216 सब्जेक्ट कोड आहे. विषयाचं नाव आहे मी आणि माझे वर्तन. याच्यामधले 3 भाग आहेत अवधान व संवेदन आणि अध्ययन, दुसरा भाग आहे मानवी स्मृती, विचार प्रक्रिया आणि व्यक्तिभेद, तिसरा भाग आहे प्रेरणा व भावना. याच्यामधला दुसरा विषय आहे PSY 217 बालसंगोपन आणि बाल विकास. याच्यामध्ये 3 भाग आपण बघूया. पहिला भाग आहे गर्भावस्थेपासून शालापूर्व अवस्थेपर्यंत, दुसरा भाग आहे विकासोपयोगी उपक्रम आणि शारीरिक, भाषिक, बौद्धिक विकास, आणि तिसरा भाग आहे बौद्धिक, सामाजिक, भावनिक व नैतिक विकास. पुढचा विषय आहे अर्थशास्त्र. इको 218. विषयाचं नाव आहे अंशलक्ष्य अर्थशास्त्र. त्यातला पहिला भाग आहे अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आणि अर्थव्यवस्था, दुसरा भाग आहे मागणी, पुरवठा व बाजार, तिसरा भाग आहे मक्तेदारी, बाजार आणि विभाजन. पुढचा विषय आहे इको 219. विषयाचं नाव आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. याच्यामध्ये 3 भाग बघूयात. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आणि राष्ट्रीय उत्पन्न, दुसरा भाग आहे केन्स प्रणित सिद्धांत, आणि तिसरा भाग आहे पैसा, पैशाचे मूल्य आणि बँक प्रणाली. पुढचा विषय आहे राज्यशास्त्र. सब्जेक्ट कोड आहे पॉलिटिक्स 224. विषयाचं नाव आहे भारतीय राजकारणाची प्रक्रिया. यातला पहिला भाग आहे अंतर्गत व बाह्य पर्यावरण, दुसरा भाग आहे लोकशाहीची प्रक्रिया आणि राजकीय मानसिकता, तिसरा भाग आहे राजकीय प्रक्रिया, संघराज्याची संस्थात्मक चौकट. पॉलिटिक्सचा पुढचा विषय आहे पॉलिटिक्स 225 आपले हक्क व त्यांची परिपूर्ती. याच्यात 3 भाग आहेत. पहिला भाग मूलभूत हक्क, नागरिक स्वातंत्र्य व रोजगार हक्क, दुसरा आदिवासी, शेतमजूर आणि अल्प व अत्यल्प भूधारक हक्क आणि परिपूर्ती, आणि तिसरा भाग आहे वनमजूर आणि बांधकाम मजूर हक्क आणि परिपूर्ती. यातला शेवटचा विषय आहे समाजशास्त्र. SOC 222. विषयाचं नाव आहे सामाजिक परिवर्तन व सामाजिक चळवळी. याच्यामध्ये 3 भाग केलेले आहेत. पहिला भाग सामाजिक परिवर्तन, प्रक्रिया व घटक, दुसरा भाग सामाजिक परिवर्तन, परिणाम व चळवळींचा स्थूल परिचय, आणि तिसरा भाग सामाजिक चळवळी, अस्पृश्यता निवारण, दलित, शेतकरी व कामगार. SOC 223. पुढचा विषय आहे. विषयाचं नाव आहे भारतीय समाज. याच्यामधले जे भाग केले आहेत ते आहेत पहिला भाग समाज व्यवस्था आणि कुटुंब, विवाह व नातीगोती, दुसरा भाग जाती व वर्ग आणि भारतीय आदिवासी, आणि तिसरा भाग भारतीय खेडी आणि अर्थ व राजकारण. अशा प्रकारे तुम्हाला हे विषयांचं सर्व माहिती आहे. आणि शेवटचा विषय आहे EVS पर्यावरण, ज्याला ऑडिट कोर्स म्हटलं जातं, ज्याचं प्रिंटेड पुस्तक तुम्हाला विद्यापीठ उपलब्ध करून देत नाही. तुम्हाला त्याचा अभ्यास PDF फाईलमधून करावा लागतो आणि बाकीचे पुस्तकं तुम्हाला अभ्यास केंद्रावरनं उपलब्ध होतात. विषय निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही जे विषय सेकंड इयर BA ला निवडाल त्यापैकीच तुम्हाला 2 विषय किंवा 1 विषय TY BA ला घेता येतो. म्हणून आपण विषय काळजीपूर्वक निवडावे. जर आपल्याला विषयांबद्दल काही शंका असेल तर आपण आपल्या अभ्यास केंद्राशी संपर्क साधावा.